बुलेटिनच्या सुरुवातीला एक धक्कादायक बातमी आहे। पत्नी नांदायला येत नसल्यानं पतीनं आपल्या 4 पोटच्या मुलांसह स्वतःला संपवल्याची एक धक्कादायक घटना राहाता तालुक्यामध्ये घडलेली आहे। 5 ते 8 वर्षांची 4ही मुलं शाळेच्या गणवेशामध्ये विहिरीमध्ये मिळाली। या घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। मुलांचा जीव गेल्यानंतर त्यांची आई सुद्धा बेपत्ता झाली। या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेऊयात या रिपोर्टमधून। बापाने पोटच्या मुलांना विहिरीत ढकललं। मुलांना संपवल्यानंतर बापानेही केली आत्महत्या। राहाता तालुक्यातील धक्कादायक घटना। मुलं गेली, आता मी जगून काय करू? आईचा आक्रोश। अहिल्यानगरच्या राहाता तालुक्यातलं केलवड कोहाळे गाव इथं शिवारात एक विहीर आहे। विहिरी शेजारी एक बाईक उभी होती, पण आजूबाजूला कुणीच नव्हतं। मग तिथंच शिवारात काम करणारी माणसं विहिरीकडे गेली, तेव्हा विहिरीत एका मुलीचा मृतदेह तरंगताना दिसला। ही दृश्य पाहून लोकांचा थरकाप उडाला। तातडीनं पोलिसांना बोलावण्यात आलं। रेस्क्यू टीम दाखल झाली आणि मृतदेह बाहेर काढण्यात आला। आणि ते ज्यावेळेस तिथं गाडी लावलेली असल्यानंतर ज्यावेळेस मुलीचा मृतदेह वरती तरंगताना दिसला गावकऱ्यांना, ती बातमी ज्यावेळेस पसरली तर सगळ्यांचे मन ते बघून एकदम विषण्ण झालं। आणि त्यानंतर ते मुलं एकदम लहान वयाचे मुलं आहेत, त्यांनी कोणत्या कारणातून हे केलं असेल त्याची काही आयडिया नाहीये। एकदम छोटे, साधारणतः 5-7 वर्षाचे मुलं असतील, याच्यापेक्षा काही मोठे नसतील। सुरुवातीला विहिरीत एकच मृतदेह असेल असा अंदाज होता, पण लहान मुलगी विहिरीपर्यंत पोहोचली कशी? विहिरी शेजारी असणारी बाईक कुणाची होती? असे अनेक प्रश्न पोलिसांना पडले। पोलिसांनी बाईकच्या नंबर प्लेटची तपासणी केली। ती बाईक शीला काळे यांच्या नावावर रजिस्टर होती। पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क साधला, तेव्हा ही गाडी त्यांच्या पतीकडे असल्याचं कळलं। पतीसोबत त्यांची एक मुलगी आणि 3 मुलंही राहत होती। ही माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा सर्च ऑपरेशन सुरू केलं। रेस्क्यू टीमनं 35 फूट खोल विहिरीचा तळ गाठला, तेव्हा तिथे एका मागोमाग एक 4 मृतदेह सापडले। मोटरसायकल मालकाचा शोध घेतला आणि त्यांना फोन केला असता शीला काळे यांच्या नावावरती गाडी होती आणि त्यांनी सांगितले की सदरची मोटरसायकल माझे पती वापरतात आणि त्यांच्यासोबत माझी मुलगी आणि 3 मुलं आहेत। त्यांनी दिलेल्या माहितीवरून मग आम्ही पुन्हा शोध मोहीम सुरू केली। राहाता नगर परिषद, शिर्डी नगर परिषद येथील रेस्क्यू टीम मागून आत्तापर्यंत रात्री उशिरापर्यंत आम्ही सर्व 5 डेड बॉडीज रिकव्हर केलेल्या आहेत। पोलिसांना मृतदेहांची ओळख पटली। यामध्ये 35 वर्षीय अरुण सुनील काळे, त्यांची 8 वर्षांची मुलगी शिवानी, 7 वर्षांचा मुलगा प्रेम, 6 आणि 5 वर्षांचे वीर आणि कबीर अशी 2 मुलं होती। एक संपूर्ण कुटुंब विहिरीत मृतावस्थेत आढळलं। एका बापानं पोटच्या मुलांसोबत आयुष्य संपवलं होतं। रेस्क्यू कार्य सुरू केल्यानंतर त्याच्यामुळे पहिले एक मुलगी सापडली। त्याच्यानंतर आमचा संशय अजून वाढला की अजून डेड बॉडी असेल। त्याच्यानंतर आम्ही अजून एक रेस्क्यू केल्यानंतर अजून एक मुलगा सापडला। त्याच्यानंतर त्यांचे वडील सापडले आणि आता परत 2 डेड बॉड्या सापडल्यात। अशा एकूण 5 डेड बॉड्या सापडल्यात। सगळे आम्ही पोलीस विभागीय साहेबांच्या हवालीवरून रेस्क्यू कार्य पूर्ण केलंय। हा सर्व प्रकार कसा घडला याचा शोध सुरू झाला। पोलिसांनी महिलेसोबत फोनवरून संवाद साधून सर्व प्रकरण समजून घेतलं। राहाताच्या अरुण काळेंचा पत्नीशी वाद झाला होता। पती मारहाण करत असल्यामुळे पत्नीनं घर सोडलं होतं। 4 मुलांना सोडून पत्नी माहेरी राहत असल्यामुळे पतीला राग अनावर झाला। त्यानं पत्नीला नांदायला ये, नाहीतर मुलांना मारून टाकेन अशी धमकी दिली। त्यानंतर अरुण काळेंनी 4ही मुलांना शाळेतून आणलं। 4ही मुलं वीरभद्र प्राथमिक शाळेत शिकायला होती। मुलांचे केस कापून पुन्हा शाळेत सोडतो असं त्यांनी शिक्षकांना सांगितलं, पण ती मुलं परत शाळेत आलीच नाहीत। पतीच्या धमकीनंतर आईने शाळेत शिक्षिकेला फोन केला, मुलांना बापासोबत न सोडण्याची विनंती केली, मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता। पतीने 4ही मुलांना विहिरीत ढकलून आत्महत्या केली होती। त्यांचा एक हात आणि पाय बांधलेल्या अवस्थेत आढळला। या संपूर्ण घटनेनंतर संपूर्ण गाव सुन्न झालंय। मुलं गेली तर मी जगून काय करू असं त्या 4 मुलांची आई म्हणतेय। पोलीस महिलेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करतायत, मात्र अजूनही त्यांचा शोध लागलेला नाही। दुसरीकडे अरुण काळे यांच्या नातेवाईकांनी संपूर्ण घटनेबाबत संशय व्यक्त केलाय। तिची पत्नी काही म्हणेन ना, आता तिची पत्नी काही म्हणेन ते स्वतः मी विचार करा साहेब।
ते आपले हातपाय बांधून घेईन काय? 4-4 लेकर मारायच्या म्हणलं त्याचं पण मोठं काळीच पाहिजे का नाही? किती मोठ्या काळजीचं राहू द्या, काहीतरी राहू द्या. ते कसं काय मारेन? आपल्या लेकराला थोडं काटा टोचला तर आपल्या पोटात कसं होता विचार करा ना तुम्ही. आणि ते 4 लेकर तो स्वतः हातपाय बांधीन का? त्याचा हातपाय कोणीतरी बांधले आणि कोणीतरी त्यांना इरे टाकून दिलं. एका बापाने पोटच्या मुलांना मारलं, स्वतःचं आयुष्यही संपवलं. पण ही घटना जशी दिसतीये तशीच घडलीये का? राहता पोलिसांकडून मुलांच्या आईचा शोध घेतला जातोय. त्यांच्या चौकशीनंतरच या प्रकरणाचे अनेक पैलू उलगडणार आहेत. सुनील दवंगे, NDTV मराठी, अहिल्यानगर.